हॅलो नमस्कार, मी प्राध्यापक अविनाश नरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीच्या न्यूज हंटमध्ये नेहमीच आपण लेटेस्ट न्यूज आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि आजची ही न्यूज आपल्या सर्वांसाठी खूप खास असणार आहे. ही कोणासाठी न्यूज आहे? फॉर द नीट ॲस्पिरंट. ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष नीटची तयारी केली आहे आणि 1 वर्ष कोणी रिपीटची पण तयारी केली असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची न्यूज. काय आहे आजची न्यूज बघूयात. NTAनं म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जी संबंध देशभरामध्ये नीटची परीक्षा देणारी मुलं असतात, ती जी एजन्सी आहे त्या एजन्सीनं एक पब्लिक नोटीस केलेली आहे. आणि ती पब्लिक नोटीस काय सांगते आहे? कालच्या तारखेला आलेली नोटीस आहे. ती नोटीस सांगते आहे की कोणत्या शहरामध्ये जाऊन उद्याच्या 12 तारखेला तुम्ही पेपर देणार उद्याच्या 3 तारखेला तुम्ही पेपर देणार आहात. नोटीसनुसार तुम्ही बघू शकता, इट इज ॲन ॲडव्हान्स इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑफ सिटी. कोणत्या सिटीमध्ये आपला पेपर होणार आहे त्यासाठी काय करायचं आहे? NTAनं एक वेबसाईट दिलेली आहे, neet.nta.nic.in. या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे आणि तो एंटर केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कोणत्या सिटीमध्ये तुमचा पेपर होणार आहे. आय रिपीट, हे इंटिमेशन किंवा हे पब्लिक नोटीस, इट इज ओनली देअर फॉर नोईंग इन विच सिटी यू आर गोइंग टू गिव्ह द नीट एक्झामिनेशन फायनल पेपर. एवढंच आहे. बाकी तुमच्या कॉलेजचं सेंटर, तुमच्या कोणत्या ब्लॉकमध्ये परीक्षा असणार आहे याबद्दल NTA तुम्हाला लवकरच दुसऱ्यांदा नोटीस काढून माहिती देणार आहे. त्यामुळे हे नोटीस फक्त कोणत्या सिटीत पेपर आहे त्यासाठी असणार आहे. ॲज युजल आपला जो पेपर असणार आहे तो JEE सारखा ऑनलाईन पद्धतीचा नाही आहे. आपला नीटचा पेपर हा पेन पेपर बेस्ड असणार आहे. म्हणजेच त्यासाठी तुम्हाला मिळणारा टाईम खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेज करणं त्या ठिकाणी खरं तर गरजेचं आहे. हा टाईम मॅनेज करण्यासाठी थोडंसं आपण बघूयात. जर आता तुम्ही 2 वर्ष रेग्युलरचे स्टुडंट असाल तर तुमची 2 वर्षांची तयारी आहे. रिपीटर असाल तर 3 वर्षांची तयारी आहे. त्यामुळे ह्या अगदीच तुमच्यासाठीच्या लाईटर नोटच्या गोष्टी आहेत. तरी मी तुम्हाला सांगेल की फिजिक्समध्ये 45 क्वेश्चन आहेत, केमिस्ट्रीमध्ये 45 क्वेश्चन आहेत, बायोलॉजीमध्ये 90 क्वेश्चन आहेत. ऑल टुगेदर 180 क्वेश्चन. 1 क्वेश्चन विल बी देअर फॉर 4 मार्क्स इक्वल्स टू 720. 720 मार्कची परीक्षा आहे आणि तुम्हाला बँग ऑन प्रयत्न करायचे आहेत. कारण पुढे प्रयत्न का करायचे आहेत याबद्दलची महत्त्वाची न्यूज सांगतोय. यावर्षी नीट एक्झाम तब्बल 22,79,000 मुलं परीक्षा देत आहेत. स्टुडंट्स, नॉट अ जोक. हा काउंट अतिशय महत्त्वाचा आहे. जर ॲप्रॉक्सिमेटली 23 लाख मुलं ही परीक्षा देत असतील तर कॉम्पिटिशन किती हाय तुम्ही ओळखू शकता. बिकॉज ॲक्रॉस द नेशन आपल्याकडं MBBSच्या सीट किती आहेत? फक्त 1,30,000 सीट्स आहेत. हां, त्याच्यानंतर BMS असेल, BHMS असेल, BMS असेल, BDS असेल, BVSC असेल, या सगळ्यांच्या सीट्स जवळपास 5.25 लाखांच्या घरात आहेत MBBSच्या सोडून. त्याच्यामुळे एक साधारणपणे MBBS आणि बाकीचे कोर्सेस मिळून एक 7.5 लाख सीट्स आहेत गव्हर्मेंटच्या, त्यानंतर सेमी गव्हर्मेंट आणि डीम युनिव्हर्सिटीच्या. तर त्यासाठी तुमचा प्रयत्न पाहिजे. एक मार्क खूप महत्त्वाचा आहे, एक मिनिट खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. आपल्या अकॅडमीमध्ये पण नीटची तयारी आपण घेतो. लास्ट इयरला जो नीटचा आमचा रिझल्ट आला त्याच्यातून आमच्या अंजली जाधवला MBBSला ॲडमिशन मिळालं आहे, प्रतीक्षेला BHMSला ॲडमिशन मिळालं आहे, श्रद्धाला पण BHMSला ॲडमिशन मिळालं आहे आणि हृदया मसुगडेला फिजिओथेरपीला ॲडमिशन मिळालं आहे. हे आमचे लास्ट इयरचे रिझल्ट्स होते. तुम्हालासुद्धा उत्तम यश मिळावं यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतोच. आणि या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी 10वीची परीक्षा दिली आहे आणि 11वीमध्ये एंटर करतायत, या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं ओपन इन्व्हिटेशन आहे. तुम्हीसुद्धा गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीमध्ये या आणि स्वतःचं फ्युचर कॉन्कर करण्याची संधी आम्हा लोकांना द्या. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका चांगल्या न्यूजबरोबर. थँक्यू. शुभेच्छा.